वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा. आयुर्वेदाच्या सुंदर विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण आपल्या BMS सेकंड इयरमधील आगततंत्र या विषयातील एक कल्प पाहणार आहोत, जो की थेरी एक्झाममध्ये IMP असा कल्प आहे. यावर MUHSच्या थेरी पेपरमध्ये क्वेश्चन असतात. जर तुम्हाला दूषित विषारी आगत हा कल्प थेरीमध्ये विचारला तर यामध्ये तुमच्या आन्सरमध्ये याचे घटक द्रव्य, त्यानंतर याचा अनुपान, याचा रोगाधिकार आणि याची मात्रा, या 4 गोष्टी आल्याच पाहिजेत. तुम्हाला हा कल्प SAQला विचारला जाईल. चला तर मग पाहूया दूषित विषारी आगतचे घटक द्रव्य. अशा या दूषित विषारी आगतमध्ये पिपली, धान्यक, जटामासी, लोद्र, येल्ला, सुवर्चिका, तगर, कुष्ठ, यष्टीमधू, चंदन आणि गैरी हे आहेत याचे घटक द्रव्य. आपल्याला एक्झाममध्ये घटक द्रव्य विचारले जातात. त्यासाठी हे घटक द्रव्य असे लक्षात राहत नाहीत. त्यासाठी तुम्ही तुमच्या मनाने काही ट्रिक बनवा, काही सेंटेन्स बनवा, त्याद्वारे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आपण एक उदाहरणासाठी एक सेंटेन्स पाहू किंवा कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे ते पाहूया. तुम्हाला मी सांगितलं की जेव्हा पण आपल्याला कोणता पण कल्प दिला जाईल तेव्हा त्याच्या नावावरून काही गोष्टी आठवतात का हे पाहायचं. या कल्पाचं नाव आहे दूषित विषारी आगत. आगत म्हणजे हा एक कल्प आहे, बरोबर आहे. दूषित विषारी म्हणजे हा दूषित विषवर वापरला जाणारा कल्प आहे. या ठिकाणी याची रोगग्नता आपल्याला लक्षात येते. रोगग्नता काय आहे? दूषित विष. चला तर मग कंटेंट कशा लक्षात ठेवायचे ते आपण पाहूया. नावावरून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया. दूषित म्हणजेच काय? या ठिकाणी दूषित असेल लक्षात ठेवायचं. दूषित काय असतं? दूषित पाणी असतं, दूषित धान्य असतं आणि दूषित काय आहे? एक मांस पण आहे. मांस म्हणजे मांस धातू पण दूषित होतं. दूषित पाणी, दूषित धान्य, दूषित मांस. म्हणजेच यावरून दूषित विषारी आगत. पाणी काय करतात? पितात. यावरून पिपली. पाणी काय करतात? पितात. पिपली. धान्यक. मांस जटामासी. किंवा तुम्ही या पहिल्या सेंटेन्सला असं पण लक्षात ठेवू शकतात. दूषित कोण करतात? पीपल धान्य मांस दूषित करतात. या पीपलवरूनच पीपल काय करतात? सगळं दूषित करतात. पीपल म्हणजेच पिपली, बरोबर आहे. काय दूषित करतात? पाणी, पिपली किंवा पीपल. धान्यक, मांस, जटामासी. किती झाले आपले? 3 घटक द्रव्य. मांस. दूषित मांस जर झालं तर काय व्याधी होतो? कुष्ठव्याधी होतो. दूषित मांसानं काय होतं? कुष्ठ होतो. जर तुम्ही कुष्ठमध्ये दुष्य पाहिले, तर यामध्ये रक्त, त्वक, लसिका आणि मांस काय आहे? ते दुष्य आहेत. म्हणजेच मांस दूषित झाल्याने काय होतं? कुष्ठ होतो. या मांसावरून कुष्ठ म्हणजेच कुष्ठ. बघा आपण कसं इंटरलिंकिंगनं गोष्टी लक्षात ठेवत आहोत. पहिलं दूषितवरून दूषित विषारी आगत. दूषित पीपल धान्य काय करतात? दूषित करतात. किंवा पाणी दूषित, धान्य दूषित आहे. पाणी किंवा पीपल्सवरून पिपली, धान्यवरून धान्यक आणि त्याच्यानंतर दूषित कोण आहे? मांस, जटामासी. मांस दूषित झाल्यानं काय व्याधी होतो? तर कुष्ठव्याधी होतो. म्हणून एक घटक आपलं कुष्ठ. आता बाकीचे कंटेंट लक्षात ठेवण्यासाठी आपण एक सेंटेन्स पाहूया. मधुची त्वचा चंदनाप्रमाणे गोरी आहे. तिला सुचीने दूषित करू नका.
मधूची त्वचा चंदनाप्रमाणे गोरी आहे, तिला सुचीने दूषित करू नका. मधू, यष्टी मधू, मधू म्हणजेच यष्टी मधू. त्वचा हे आपण नंतर पाहूया. चंदन, चंदनाप्रमाणे म्हणजेच चंदन. गोरी, गोरीला गैरिक, गैरिक. तिला, तिला यल्ला, तिला यल्ला, तिला यल्ला. सुचीने, सुवर्चिका, सुचीने सुवर्चिका. दूषित, दूषी विषारी आगद, दूषी विषारी आगद. मधूची त्वचा चंदनाप्रमाणे गोरी आहे, तिला सुचीने दूषित करू नका. मधू, यष्टी मधू, चंदनाप्रमाणे चंदन, गोरी गैरिक. तिला, तिला यल्ला, तिला यल्ला, तिला म्हणजेच यल्ला. सुचीने म्हणजेच सुवर्चिका. त्वचा, त्वचा, त्वचा म्हणजेच स्किन, बरोबर आहे. आणि स्किनलाच किंवा त्वचेलाच लोध्र असं पण म्हटलं जातं. लोध्र, लोध्र म्हणजे काय? त्वचा. लोध्र, त्वचा. मधूची त्वचा, त्वचावरून लोध्र, चंदनाप्रमाणे चंदन, गोरी गैरिक. तिला यल्ला, सुवर्चिका. सुचीने दूषित करू नका. अशा पद्धतीने आपण काय पाहिले याचे कंटेंट. एकदा क्विकमध्ये रिवाईज करूया. दूषित पाणी किंवा पीपल धान्य दूषित करतात. पीपलवरून पिपली किंवा पाणीवरून पिपली, धान्यवरून धान्य. दूषित कोण आहे? मांस पण आहे. मांसवरून जटामांस. मांस दूषित झाल्यानं काय होतं तर कुष्ठव्याधी होतं, म्हणून कुष्ठ, बरोबर आहे. त्यानंतर एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं. मधूची त्वचा चंदनाप्रमाणे गोरी आहे, तिला सुचीने दूषित करू नका. मधू, यष्टी मधू, स्किन म्हणजेच लोध्र, चंदनाप्रमाणे चंदन, गोरी गैरिक. तिला यल्ला, सुचीने सुवर्चिका. दूषित म्हणजेच काय? दूषी विषारी आगद. अशा पद्धतीने आपण दूषी विषारी आगदचे कंटेंट लक्षात ठेवले. रोगग्नता नावामध्येच आहे, दूषी विष. रोगग्नता, दूषी विष, दूषी विषारी आगद. त्यानंतर याचे गुण पाहूया थोडे. या कल्पाचे गुण काय आहे? हा विषग्न आहे. दूषी विषाचा नाश करणार म्हणजेच विषग्न कल्प तर असणारच आहे. त्यानंतर कफ पित्त शामक, कफ पित्त शामक, कफ आणि पित्ताचं शमन करणारा आहे. त्याच पद्धतीने रक्तप्रसादक, 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 बरोबर. त्यानंतर याचं अनुपान आहे. याचं अनुपान थोडं लक्षात ठेवण्यासाठी, याचा अनुपान आहे. जर दूषी विषामध्ये हा कल्प वापरला, दूषी विष, दूषी विषमध्ये याचा अनुपान आहे मधू. दूषी विषमध्ये काय आहे? मधू. आणि पक्वाशयगत विष असेल, जर विष कुठे असेल? पक्वाशयगत विष असेल, पक्वाशयगत विष असेल तर अनुपान म्हणून दधीचा वापर केला जातो. दधी. याची मात्रा आहे, याची मात्रा गुटिका. जर गुटिका असेल तर 1 कर्ष, गुटिका 1 कर्ष. आणि गुटिका 1 कर्ष. कशासाठी? तर दूषी विषसाठी, दूषी विषसाठी 1 कर्ष. आपण याच ठिकाणी याची मात्रा लिहूयात. मात्रा. दूषी विष असेल तर 1 कर्ष मात्रा असेल, आणि पक्वाशयगत विष असेल तर 1 अक्ष. मात्रा दूषी विषसाठी 1 कर्ष आणि पक्वाशयगत विष असेल तर 1 अक्ष. अशा पद्धतीने आपण दूषी विषारी हा कल्प पाहिला. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.